नमस्कार. या विशेष लाईव्ह मध्ये स्वागत आहे. आजचा आपला विषय हा राजकीय असण्यापेक्षा आज जे मुंबईकरांना त्रास होतोय, ज्या पद्धतीने मुंबईमध्ये पाऊस पडलाय, त्या पार्श्वभूमीवरती हा प्रश्न विचारला जातोय. कारण की मुंबई महापालिका ही आता सध्या कोणाच्याही हातात नाहीये, पण सरकार मात्र त्यावरती प्रशासक म्हणून काम करतंय आणि अशा परिस्थितीमध्ये आज मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं मंत्रालय असेल, सीएसटी असेल, माहीम असेल, दादर असेल, या सगळ्या भागांमध्ये तुंबण्यासारखी परिस्थिती झाली होती. याला जबाबदार कोण? यासाठी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आपले महानगरचे संपादक संजय सावंत सर आहेत. सर स्वागत आहे आपलं. माझा खरं तर पहिला प्रश्न असा आहे, की आज जो पाऊस पडला, जरी प्रशासक असतील, तरी याची जबाबदारी नेमकी कोणाकडे घ्यायची? सुनील, एक गोष्ट मी सुरुवातीलाच आपल्या दर्शकांना सांगू इच्छितो की आज जो काय पाऊस पडलेला आहे तो काय 26 जुलैच्या पावसासारखा नाहीये. 26 जुलै 2005 ज्या पद्धतीने 922 मिमी पाऊस पडला काही काही तासामध्ये, स्वाभाविकपणे आज जो काय पाऊस पडलाय तो मुंबईच्या सर्व भागामध्ये, म्हणजे मुंबई महापालिकेचे जे ज्युरिडक्शन आहे, म्हणजे व्हीटी ते समजा मुलुंड किंवा इकडे चर्चगेट टू दहिसर या संपूर्ण भागामध्ये आणि इकडे मानपूर या सर्व भागामध्ये पाऊस पडलेला आहे. आता पाऊस पडणं हे काय मुंबईकरांसाठी नवीन नाही. हा, मुंबईकरांसाठी हे नवीन आहे की मे महिन्यात एवढा धुवाधार पाऊस पडतो आणि प्रशासनाची त्याची तयारी नसते. आता प्रशासन म्हटल्यावरती कोण? तर प्रशासन म्हटल्यावरती मुंबई महापालिका. आणि तू तुझ्या प्रास्ताविकामध्ये हेच सांगितलंस की आता सध्या तिथे जनरल बॉडी नाही, म्हणजे नगरसेवक नाही आहेत, महापौर नाही आहेत, उपमहापौर नाही आहे, स्टँडिंग कमिटी नाही आहे, इम्प्रुव्हमेंट नाही आहे किंवा बीएसटी कमिटी नाही आहे. 2022 पासून मागील तीन सव्वा तीन वर्ष झाले या मुंबई महापालिकेमध्ये प्रशासक आहे. आता प्रशासक कोण असतो? प्रशासक हा ज्यावेळी तिथली जी काय मुंबई महापालिकेचे लोकनियुक्त जे नगरसेवक असतात त्यांचा कार्यकाळ संपतो, त्यानंतर तो संपूर्ण कार्यकाळ हा प्रशासक म्हणजे मुंबई महापालिकेच्या जे आयुक्त असतात त्यांच्या हाती जातो. यापूर्वी म्हणजे 2 वर्षापूर्वी हा संपूर्णपणे कारभार हा इक्बाल सिंग चहल जे त्यावेळी महापालिकेचे आयुक्त होते त्यांच्या हातामध्ये होता. आणि एप्रिल 2024 पासून आता साधारण सव्वा वर्ष 13 महिने झालेले आहेत, हा संपूर्ण कारभार हा अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी जे पूर्वी सीएमओ मध्ये होते भूषण गगराणे यांच्याकडे आहे. आता तू विचारलं की मुंबईची तुंबई होण्यास जबाबदार कोण? तर मुंबईची तुंबई होण्यास जबाबदार माझ्या मते 3 व्यक्ती आहेत. त्या 3 व्यक्ती, एक म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि विद्यमान नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, आणि तिसरी व्यक्ती म्हणजे मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी. आता हे 3 लोक का कार्यरत आहे? याचं कारण राज्यातील सर्वच्या सर्व महापालिकांचा कार्यकाळ संपलेला आहे. त्या ठिकाणी आयुक्त हे प्रशासक आहेत. त्यामुळे हा संपूर्ण कारभार हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये सुरू आहे. दुसरी व्यक्ती म्हणजे नगर विकास मंत्री, म्हणजे ज्या महापालिका या नगर विकास मंत्र्यांच्या अखत्यारीत येतात, म्हणजे एकनाथ शिंदेच्या अखत्यारीत येतात, ते एकनाथ शिंदे या सर्वांना जबाबदार असतील. याचं कारण मुंबईसह मेट्रो सिटीमध्ये ज्या पद्धतीने विकासाच्या नावाखाली जी काही कामं चालू आहेत, विकास व्हायलाच पाहिजे. मुंबईची जी काही इन्फ्रास्ट्रक्चर ते सुधारलं पाहिजे, मात्र त्याला जी काय सांगड घातली पाहिजे प्रशासनाची सर्व यंत्रणांची, ती सांगड घालताना दिसत नाही. याचं कारण गेल्याच आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी नालेसफाईचा दौरा केला, फोटो सेशन झालं, मात्र त्यातून आउटपुट काही आलं नाही. हे बोलण्यासाठी अजून एक व्यक्ती जबाबदार म्हणजे मुंबईच्या उपनगरचे पालकमंत्री, कारण शहराचे पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे, उपनगरचे पालकमंत्री आहेत आशिष शेलार. आशिष शेलार यांनीही नालेसफाईच्या बाबतीमध्ये नाराजी दर्शवली, सांगितलं केवळ 30% सुद्धा नालेसफाई झालेली नाही. म्हणजे मेच्या 15 तारखेच्या दरम्यान उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार असू दे, शहराचे पालकमंत्री असले एकनाथ शिंदे, हे दौरे करतात, नाराजी व्यक्त करतात. आणि आज त्या नाराजीचा फटका सामान्य मुंबईकर, जे तुम्ही आम्ही मुंबईकर आहोत, या सर्वांना बसला. याचं कारण अवघ्या काही तासामध्ये मुंबई शहराची संपूर्ण, म्हणजे रेल्वे लाईन असू दे, ती तुमचे रस्ते वाहतूक असू दे, आणि संपूर्ण यंत्रणा ही कोलमडली म्हणावी लागेल. याचं कारण आहे, जे तू स्पॉटची नावं घेतलीस ते स्पॉट कधीही त्या ठिकाणी पाणी भरत नव्हतं. हे आपण अत्यंत जबाबदारीने बोलतोय. तू सांगितलं चर्चगेट, तू सांगितलंस मंत्रालय, तू सांगितलंस ओव्हल मैदान. आपल्याकडे जो अजून एक व्हिडिओ आलेला आहे तो आहे
ब्रेबॉर्न स्टेडियमचा आणि ज्या पद्धतीने हिंदमाता हा लोलँड एरिया होता 2021-22 पर्यंत. त्या ठिकाणचा जे काय ड्रेनेजचं काम होतं, तिथलं पंपिंग स्टेशन सगळं काम होतं ते अपग्रेड करण्यात आलं आणि त्यानंतर मागील 2 वर्षामध्ये तिथे कोणत्याही पद्धतीचं पाणी साचलेलं नाही. मात्र आज मे महिन्यातील या पावसामध्ये पूर्ण पालिका यंत्रणाची किंवा त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व यंत्रणांची पितळ उघडं पडलं आणि मुंबईकरांना पहिल्याच पावसामध्ये काही जणांना घरात थांबावं लागलं, काही लोकांना ट्रेनमध्ये तासनतास थांबावं लागलं. कारण ट्रेनमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने सायन, कुर्ला, माटुंगा हे जे काही लोलंड जे काही स्टेशन आहेत, भायखळा या ठिकाणी पाणी शिरलं होतं, पाणी तुंबलं होतं. त्या पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे तासनतास लोक त्या प्लॅटफॉर्मवरती किंवा ट्रेनमध्ये अडकून होते. मला वाटतं या संपूर्ण यंत्रणाला हे तिसरी व्यक्ती जर कोण जबाबदार असेल तर ते महापालिकेचे आयुक्त भूषण गगन. याचं कारण काय, तर त्यांच्या हातामध्ये सर्व कारभार आहे. सर्व यंत्रणांच्या बैठका तर होत आहेत, मात्र फील्डवरती काय चालू आहे याचा आढावा त्यावेळी घेतला जात नाही. आपल्याला माहिती असेल की 15 मे नंतर सिमेंट कॉन्क्रीटचं काम करू नये अशा पद्धतीच्या सूचना या उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी, जे अतिरिक्त आयुक्त आहेत अभिजित बांगर असतील किंवा अधिकाऱ्यांनी दिल्या. तरी पण आज सुद्धा अनेक ठिकाणी ते सिमेंट कॉन्क्रीटचे जे काय मिक्सर होतं ते पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं एक एक नियंत्रण असावं लागतं महापालिकेवर किंवा ते महापालिकेवर नियंत्रण नाही. केवळ आणि केवळ राजकीय फायद्यासाठीच अशा पद्धतीचे श्रेयवादाची कामं होतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जे मुंबईकरांसाठी सगळ्यांसाठी शॉकिंग आहे, जे हे आहे की वरळीमध्ये जे काही ॲक्वालँड आहे, भुयारी मेट्रो आहे, आचार्य यात्री चौक या त्याच प्रश्नाकडे मी ठिकाणी येतो पाणी शिरलं. संजय सर. जी चर्चा सुरू होती की भुयारी मेट्रोमुळे पाणी जास्त तुंबू शकतं का, अशी चर्चा होती. सातत्यानं सांगितलं जात होतं की अशा पद्धतीनं भुयारी मेट्रोमुळे पाणी तुंबेल अशी काही शक्यता वाटत नाही. पण जी आपण वस्तुस्थिती आज बघितली वरळीमध्ये, जरी आता मेट्रोकडून स्पष्टीकरण आलंय की ते काम अजून चालू होतं, पण जी परिस्थिती होती, ज्या पद्धतीनं खाली भुयारीपर्यंत पाणी गेलं होतं, त्याच्यामुळे भुयारी मेट्रोमुळे अजून हा धोका वाढू शकतो. नाही, मी जो मुद्दा जो उपस्थित केलाय तो हाच आहे सुनील, की जी ठिकाणं तू जी नावाजली घेतली, ब्रेबॉर्न स्टेडियम असू देत, ओव्हल मैदान असू देत, चर्गे स्टेशन असू देत, नरिमन पॉइंट असू देत, मंत्रालय, या ठिकाणी पाणी साचत नव्हतं. हे निश्चितपणे जरी कोणी किती दावा केला की भुयारी मेट्रोमुळे नाही, तर भुयारी मेट्रोमुळे, कारण हे स्पॉट कधीही पालिकेच्या फ्लड झोन मध्ये हे नव्हते. या ठिकाणी हे पाणी साचलेलं आपल्याला दिसतंय. दुसरं सगळ्यात जो मोठा आणि गंभीर मुद्दा जो मला वाटतोय, की जर तातडीने जर प्रशासनाने अंडरग्राउंड मेट्रो बंद केली नसती, मेट्रो चालेल, एस्केलेटर वरती पाणी आहे, तिथे जिथून आपण एंट्री करतो तिकडे पाणी आहे, तिथे भिंत कोसळली आहे, तिथे संपूर्ण त्या भिंतीचा मलबा साचलेला आहे, त्या ठिकाणी वायरी उघड्या आहेत. एवढं अर्धवट असलेलं काम ज्यावेळी एमएमआरडी पेक्षा एमएमआरसी प्रशासन ज्यावेळी खुलासा करतं की अजून काम आमचं सुरू आहे, अजून काम पूर्ण झालेलं नाही, अजून 3 महिने लागतील. मग 3 महिने लागतील, आता काय महापालिकेच्या निवडणुका नव्हत्या ना, विधानसभेच्या निवडणूक होत्या, एवढ्या घाई गडबडीमध्ये भुयारी मेट्रो सुरू करण्याचं कारण काय होतं, याचं उत्तर तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना द्यावं लागेल. याचं उत्तर नगर विकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना द्यावं लागेल. आणि याचं उत्तर निश्चितपणे या एमएमआरसीच्या ज्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत अश्विनी भिडे यांना सुद्धा द्यावं लागेल. हे असं का झालं, कुणाची बेपरवाही आहे, कोण जबाबदार आहे. आणि अशा पद्धतीने जर ढिसाळ काम जर एखाद्या कंत्राटदाराने केलं असेल तर त्या कंत्राटदारावर काय कारवाई करणार, ब्लॅक लिस्टेड करणार, त्याला काम देणार नाही, हे थातुरमातुर झालं. कारण अनेक कंपन्यांना ब्लॅक लिस्टेड केलं जातं आणि ते मागच्या डोरने पुन्हा सब कंपनी होऊन सब टेंडर ते घेत असतात आणि तेच कंपनी काम करत असतं. आज प्रश्न असा आहे की आपल्याला आठवत असेल जुलै 2024ला दिल्लीमध्ये एका कोचिंग क्लास म्हणजे बेसमेंटला असलेल्या एका कोचिंग क्लासमध्ये पाणी शिरलं. त्या पंपिंग स्टेशन त्या नालेतलं पाणी शिरलं आणि त्या बरोबर. दुर्घटनेमध्ये सुनील 3 मुलांना, त्यामध्ये 2 मुली होत्या ज्या IAS ट्रेनिंग घेण्यासाठी युपीएससीच्या क्लासला गेल्या होत्या. बेसमेंटमध्ये पाणी शिरलं, कोणतीही यंत्रणा नव्हती, 3 विद्यार्थ्यांचा जीव गेला, 27 लोकांनी कसा कसा आपला जीव वाचवला. आज जर एवढी मोठी दुर्घटना जर त्या भुयारी मेट्रोमध्ये झाली असती तर जबाबदार कोण, याला सुद्धा नेहरू जबाबदार आहेत का?
माझं असं म्हणणं आहे की यंत्रणांनी आपली कामं नीट केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मुंबई महापालिका गेली कित्येक वर्ष मी जवळून बघतोय सुनील, मुंबई महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग या केवळ आमदारांच्या वशिल्याने होतात. यापूर्वी या पद्धती कधी पोस्टिंग केल्या जात नव्हत्या. आमदारांच्या सांगण्यावरून बदल्या केल्या जातात. यापूर्वी असं सांगितलं जात होतं, म्हणजे ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते इक्बाल सिंग चहल. इक्बाल सिंग चहल हे प्रत्येक सहाय्यक आयुक्ताला ज्याला पोस्टिंग पाहिजे त्यांना सांगायचं कुठल्याही लोकप्रतिनिधीचं पत्र आणा आणि मला तिकडून फोन आणा. आता हे काय सुरू आहे, म्हणजे आता सुद्धा 2 ते 3 वार्ड, म्हणजे मी तुम्हाला सांगू शकतो की के ईस्टचे जे नवनाथ घाडगे आहेत, त्यांनी एका जैन मंदिरावरती जे अनधिकृत होतं, जे पालिकेच्या रेकॉर्डवरतीच नाही, त्याच्यावर कारवाई केली. 3 दिवसांनी जैन समुदायाचा एक मोठा मोर्चा निघाला जातो. त्या मोर्चामध्ये मंगलप्रभात लोढा हे हे त्या मोर्चामध्ये सामील होतात आणि त्यांच्या प्रेशर नंतरच नवनाथ घाडगे यांची बदली केली जाते. आणि आश्चर्याची गोष्ट काय, तर ती कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा मुंबई हायकोर्ट देतं. म्हणजे भूषण गगराणी केवळ आणि केवळ दबावाखाली वावरत असून त्यांनी त्या नवनाथ घाडगे यांची बदली केली. ठीक आहे, ते एक प्रकरण झालं. दुसरं प्रकरण एफ नॉर्थ म्हणजे हा माटुंग्याचा परिसर झाला. त्या ठिकाणी अनेक फेरीवाले, रस्त्याच्या फुटपाथवरती अनधिकृत बांधकाम होतं, सगळ्या गोष्टी होत्या. त्या ठिकाणचे जे सहाय्यक पालिका आयुक्त आहेत नितीन शुक्ला यांनी धडाकेबाज कारवाई केली. आणि धडाकेबाज कारवाई केल्यानंतर स्थानिक भाजपा आमदाराच्या तक्रारीवरून, त्याच्या वारंवार कंप्लेंट वरून त्या नितीन शुक्लांची तिकडून तडकाफडकी बदली करण्यात आली. आज जे पाणी साचलंय, आज जे पाणी तुंबलंय, त्यासाठी कारणीभूत कुठे ना कुठे अनधिकृत बांधकाम आहेत. त्या ठिकाणी कुठे ना कुठे कारणीभूत अनधिकृत फेरीवाले आहेत. त्यांच्यावरती कारवाई केलेल्या अधिकाऱ्याची जर बदली होत असतील आणि भूषण गगराणी त्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहत नसतील तर कठीण आहे. तिसरं प्रकरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर जी सावत, ज्या मृदुला अंडे, या या अधिकाऱ्यांची सुद्धा बदली एका बिल्डरच्या सांगण्यावरून करण्यात आली. म्हणजे बिल्डर लोक अपॉइंटमेंट देतात, बिल्डर लोक बदल्या करतात. हे मुंबई महापालिकेमध्ये यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी होत नव्हतं. अधिकारी, जेवढे अधिकारी म्हणजे वार्ड ऑफिसर हा असिस्टंट कमिशनर हा मुख्य त्या वॉर्डाचा प्रतिनिधित्व करत असतो. त्याला त्या पद्धतीने त्याला काम करण्याचं फ्री हँड दिलं पाहिजे. मात्र ज्यावेळी कारवाई केली जाते त्यावेळी त्या अधिकाऱ्यांची बदली केली जाते. यापूर्वी इक्बाल सिंग चहल यांच्या काळात सुद्धा अनेक बदल्या झाल्या. खूप लोकांनी त्यावर टीका केली. मात्र मागील 4 ते 6 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने मुंबई महापालिकेचा कारभार जो सुरू आहे त्याला सर्वस्वी जबाबदार हे आयुक्त भूषण गगराणीच आहेत. आणि मला वाटतं आजची जी मुंबईची तुंबई झालेली आहे, केवळ जर एमएमआरसी ॲक्वालाईनचा जर विषय केला तर तो समजा एमएमआरसी म्हणजे अश्विनी भिडे, नगरविकास, पण मुंबईमध्ये जे सर्रास अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे. ब्रेकग्राऊंड स्टेडियम मध्ये पाणी तुंबलंय, ओव्हल मैदानमध्ये पाणी तुंबलेलं आहे, चर्चगेट स्टेशनला आहे, नरिमन पॉइंटला आहे, हिंद मताला आहे, मंत्रालयासमोर आहे. ही ठिकाणं कधी नव्हती सुनील. ही ठिकाणं फ्लड स्पॉट म्हणून घोषित केली नाही. अशा ठिकाणी पाणी शिरलंय, त्याला कारण काय हे शोधलं पाहिजे. आणि जर नाली सफाई झाली नाही तर नाली सफाई जर 30%, आज आपण 26 मेच्या दिवशी बोलतोय, पण 31 मे पर्यंत मला काम. नाल्याचं पहिले कारण पण दिलं जातंय ना, की मान्सून जो आहे तो कधी नव्हे तो लवकर आलाय, त्याच्यामुळे आमची दाणादाण उडाली. कारण की साधारण मान्सून हा 7 ते 8 जूनच्या दरम्यान येतो. नाही, पण नाले सफाई किंवा याची जी काम आहे दरवर्षी प्रेस नोट जी निघते ते 31 मे पर्यंत. जर 15 मे पर्यंत तुमचं जर समजा 70-80% काम झालं असतं तर हे बोलायला वाव होता. तुमचं कामच झालं. तुमचे पालकमंत्रीच म्हणतायत 30% सुद्धा काम झालेलं नाही. नाले सफाईमध्ये आता एआय द्वारे लक्ष ठेवलं पाहिजे अशी ज्यावेळी बोलण्याची वेळ येते आशिष शेलार यांना, याचा अर्थ काय होतो की प्रशासनावर, आता सध्या प्रशासन आहे, प्रशासनावरती ना एकनाथ शिंदे यांचं कंट्रोल आहे, ना देवेंद्र फडणवीस यांचा कंट्रोल आहे, ना आशिष शेलार यांचा कंट्रोल आहे. याचं कारण आहे की अधिकाऱ्यांवरती जो काय वचक असावा लागतो तो वचक नाहीये. केवळ पाऊस पडल्यानंतर जे काय फोटोशूटसाठी ज्या पद्धतीने डिझास्टर रूम मध्ये जाणं, पण काय झालं, का तुंबलं, याला कारणीभूत काय आहे, हे नवीन स्पॉट कसे काय आले. म्हणजे हिंद माताला त्या ठिकाणी पंप, आता आज आपण मुंबईमध्ये 5 मे पासून मुंबईत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतोय. कुठे आहेत पंप, कुठे आहेत यंत्रणा, कुठे आहेत कर्मचारी वर्ग. त्यावेळी मला वाटतं की चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे काम करत असतात, त्यांना डायरेक्शन देण्याचं आणि ज्या ज्या
ऑब्स्टेकल म्हणजे जे जे हर्डल आहेत तुमच्या पाणीचा निसर्ग ते सर्व तोडलं पाहिजे. ज्यावेळी कारवाई केली जाते त्यावेळी त्या नितीन शुक्ला असू देत, नवनाथ घाडगे असू देत, मृदुला अंडे असू देत, अनेकांच्या बदल्या केल्या जातात. आता हे बदल्या राजकीय प्रेशरमुळेच होता. हे काही नवीन नाही, हे पहिल्यांदा होत नाही. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने जर अधिकाऱ्यांचं खच्चीकरण होत असेल तर ते स्वागतार्ह नाही. नाही, पण या सगळ्या प्रश्नांवर दुसरा एक शेवटचा प्रश्न विचारतो की भाजपकडून सांगण्यात येतं, म्हणजे भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना म्हटले की 25 वर्षापासून जे जे घोटाळे झाले, ठेकेदार आणि त्यांनी संभव मिळवून जे काही केलं त्याचा परिपाक हा अशा पद्धतीनं निर्माण झालाय. नाही, नाही. कसं आहे की एक 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 समजून घ्या, की 1997 2002 पासून मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप सत्तेमध्ये आहे. जे काही ते आरोप करतायत, त्याला भाजपसुद्धा तेवढीच जबाबदार आहे ना. म्हणजे भाजपचा उपमहापौर होता. भाजपचे सर्वाधिक सदस्य स्टँडिंग कमिटीत होते. इम्प्रुव्हमेंट कमिटी जी आता इम्प्रुव्हमेंटच्या अखत्यारीत अनेक विषय संमत केले जातात. त्याचे अध्यक्ष हे भाजपचाच असतो कायम. शिक्षण समिती शिवसेनेकडे असते. बेस्ट शिवसेनेकडे असते. मात्र आता म्हणजे तू ज्याचा उल्लेख केला, हे जस्ट मी ब्रेकिंग न्यूज आपल्या दर्शकांना सांगतोय, की मिठी नदीच्या गैरव्यवहारामध्ये, मिठी नदीच्या नालेसफाईच्या डिसिल्टिंगमध्ये दिनो मारिया याची आता थोड्या वेळापूर्वी चौकशी झाली. मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यूने आता चौकशी केली आहे. दिनो मारिया आणि त्याचा साथीदार. आता त्याचे लिंक कुठे कुठे जातील ते ठीक आहे, ती चौकशी चालू आहे. मात्र आता 2022 पासून तर तुम्ही सत्तेमध्ये आहात ना. 2022 30 जून 2022 पासून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. ज्याचे पहिले मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे. आता मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि मार्च 2022 ते आता मे 2025 3 वर्ष 2 महिने म्हणजे साधारण 38 महिने याच्यावरती प्रशासक म्हणून महायुतीच हे आहे नियंत्रण. मग त्याला जबाबदार कोण? त्याच्याबद्दल आशिष शेलार काय बोलणार आहेत? म्हणजे आशिष शेलार यांनी नालेसफाईला 30% झाली. मग ते कोण कंत्राटदार आहेत? काय कारवाई केली? ह्याची उत्तर कोणतरी दिली पाहिजेत ना. पण मुंबईकरांना मनस्ताप झालेला आहे. मुंबईकरांना त्रास झालेला आहे. वी आर टॅक्स पेयर. त्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे, की एवढं भुयारी मार्गाचं, भुयारी रेल्वेचं, मेट्रोचं काम जर अद्ययावत होतं, पाणी शिरणं असं सांगितलं. मात्र मुंबईत ज्या साऊथ मुंबईमध्ये पाणी शिरलं त्याला कारण काय आहे? भुयारी मेट्रो आहे का? एक लक्षात घ्या, प्रसार माध्यमांचं किंवा माझा स्वतःचा वैयक्तिक या जी काही कामं होत आहेत इन्फ्रास्ट्रक्चर त्याला विरोध नाही. मात्र ती करतेवेळी जी काही एजन्सी टू एजन्सी जे काही कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, ते कोऑर्डिनेशन दिसत नाही. प्रत्येक कमिशनर, प्रत्येक त्या ऑर्गनायझेशनचा चीफ हा माझी खुर्ची कशी वाचेल याचा विचार करतो. सरकारचं काय होईल त्यांना पडलेलं नाही. याचं कारण त्यांनाही माहिती आहे, की पुढील 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार. पण माझी मात्र खुर्ची टिकली पाहिजे. ती खुर्ची टिकवण्यासाठी कोणाचाही प्रेशर झेलायला हे अधिकारी, आयुक्त, सीईओ, एमडी तयार असतात. मला वाटतं ही आता वेळ आलेली आहे. कॉमन मुंबईकरांनी आता प्रश्न विचारले पाहिजेत, की मे महिन्यातल्या पावसाळ्यामध्ये अशा प्रकारची जी काय दाणादाण उडाली मुंबईची, त्याला जबाबदार कोण? धन्यवाद संजय सर, आपण ज्या पद्धतीनं रोखोक आणि अतिशय चांगलं असं विश्लेषण केलं जेणेकरून मुंबईकरांच्या या पूर्ण जे आज त्यांना जे काही भोगावं लागलं त्याच्या संदर्भात कोण कोण जबाबदार आहे या संदर्भातलं जे रोखोक विश्लेषण केलं त्याबद्दल इथल्या लाईव्ह मध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद.